प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खरोखर प्रभूचे आपण आभार मानले पाहिजे की प्रभूने परत एकदा ही आम्हाला संधी दिली आहे की आम्ही प्रत्येक दिवशी तुमच्याबरोबर आहोत, तुमच्या कुटुंबामध्ये आम्ही येत आहोत. आणि हा 8:30चा कार्यक्रम, हा 10 मिनटं आम्ही तुमच्याबरोबर असतो. पण बरेच कॉल येत आहेत की खरोखर ह्या 8:30च्या संध्याकाळच्या प्रार्थनेमध्ये, ह्या छोट्याशा मेसेजमध्ये खरोखर आम्ही फार एन्करेज होतो आहे, आशीर्वादित होतो आहे. आणि खरोखर सगळा गौरव याचा प्रभूला असो, कारण हा कुठलाही व्यक्ती कार्य करत नाही आहे, तो जिवंत देव प्रभू येशू ख्रिस्त कार्य करत आहे. आमेन. आणि खरोखर तुम्ही आज आशीर्वादित होणार आहात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि 10 मिनटं फक्त तुम्ही आपण एकत्रित येऊया, आपल्या कुटुंबाच्या लोकांना एकत्रित करा, थोडा टीव्ही बंद करूया आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसूया, कारण हे 10 मिनिटं तुमच्यासाठी एक मोठा आशीर्वाद बनणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. यावेळेस आपण वचनातून पाहूया यशाया 14:27. बायबल घेऊन बसा. बायबल वाचणार आहोत आपण, बायबलचं वचन वाचणार आहोत. कारण शब्द बोलून बोलून मी किती बोलले उपयोग नाही, पण देवाचं वचनच तुमच्या जीवनाला आधार देईल. आमेन. तर यावेळेस आपण वचन वाचूया. तर सैन्यांच्या परमेश्वराने संकल्प केला आहे आणि तो कोण रद्द करील, आणि त्याचा हात लांबवलेला आहे आणि तो कोण मागे फिरविल. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबलमध्ये लिहिले की परमेश्वराने जो संकल्प आपल्यासाठी केलेला आहे तो कोणाच्यानी रद्द करवत नाही. तर आज जे माझ्या संदेश ऐकत आहेत किंवा जो आज परमेश्वराचं वचन ऐकत आहेत, ऐकून घ्या, समजून घ्या की परमेश्वराने तुमच्यासाठी मोठी योजना आखलेली आहे. आमेन. तुमच्यासाठी मोठा संकल्प केलेला आहे. आणि कितीही कोणी प्रयत्न केला आणि कितीही लोक आडवे आले, तर मला तुम्हाला सांगू द्या की जो संकल्प तुमच्यासाठी परमेश्वराने ठरवला आहे तो आज नाही तर उद्या पूर्ण होणारच. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण आपला विश्वास भोवतालच्या परिस्थितीवरून, लोकांवरून, माझ्या जीवनात काय चाललं ह्या सगळ्या गोष्टीवरून आपण आपले डोळे काढले पाहिजेत, विचार काढले पाहिजेत. आणि आपले विचार आणि आपले डोळे परमेश्वराची जी योजना आहे, देवाने जे आपल्यासाठी ठेवलेलं आहे त्याच्याकडे आपले डोळे लागले पाहिजेत. कारण दाविदासाठी परमेश्वराने मोठी योजना आखली होती. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की दावीद राजा अवघ्या 15 वर्षाचा होता जेव्हा तो मेंढरांमागे होता. त्याच्या मेंढरं तो सांभाळत होता, त्याचे बकरे तो सांभाळत होता. अगदी परमेश्वर त्या जंगलामध्ये, त्या अरण्यामध्ये परमेश्वराने त्याला अभिषेक केला. प्रभू तिथे त्याला भेटला आणि देवाने अगदी त्याच वेळेस दाविदासाठी मोठी योजना आखली होती. आमेन. मोठा संकल्प केलेला होता आणि तो संकल्प कोणाच्यानी कॅन्सल करवणारच नाही. कारण दाविदाच्या पुढे काही थोडे अडखळणं आले का? दाविदाचे सख्खे भावंड आडवे आले. ज्यावेळेस लढाईच्या गल्ल्यासाठी लढायला दावीद राजा तिथे गेला तर सगळे भावंड म्हणाले, तू इथे काय करतोय, तू इथे कशाला आला, बरंच काही. तर बऱ्याचदा काय होतं की भोवतालची परिस्थिती आपल्याला निराश करते, आपल्याला लोकांचे शब्द निराश करतात किंवा लोक आपल्याला निराश करतात. पण मला सांगू द्या, जे परमेश्वराने वचन दिलंय, जी देवाने आपल्यासाठी जी योजना आखलेली आहे ती आज ना उद्या आपल्या जीवनात पूर्ण होणारच. आमेन. म्हणून स्वतःला कधी हलकं समजू नका, स्वतःला कमी समजू नका की नाही बाबा मी काय करू शकत नाही, माझ्याच्याने काय होणारच नाही, मला काय येतच नाही, मला काही कळतच नाही, माझ्या जीवनामध्ये काय आशीर्वाद आहेत की नाही, माझ्यासाठी काय ठेवलंय का नाही. आज मला सांगू द्या की तुम्ही परमेश्वरासाठी अतिशय मोलाचे लोक आहात. यस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही देवासाठी अतिशय महत्त्वाचे लोक आहात, अतिशय मोलाचे लोक आहात आणि परमेश्वराने तुमच्यासाठी मोठ्या गोष्टी ठेवल्यात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मोठ्या योजना आखलेल्या आहेत. Yes. आणि म्हणून स्वतःला हताश करू नका. आपण आपली नजर देवाकडे लावूया. आता बायबलमध्ये आपण पाहतो की शौलांनी कितीतरी वेळा दाविदाला मारण्याचा प्रयत्न केला. तो भाला असा फेकायचा जणू दाविदाच्या आरपार होई जाईल, पण प्रत्येक वेळेस परमेश्वर तो भाला चुकवायचा. आमेन. प्रत्येक वेळेस दाविदाचा जीव परमेश्वर वाचवायचा. हालेलुया. आज कितीतरी भाले तुमच्याकडे अशा प्रकारचे येत असतील, पण आपल्या देवाची नजर तुमच्यावरती आहे ही समजून जा.
कितीही लोकांनी मारण्याचा प्रयत्न करू दे, हाणण्याचा प्रयत्न करू दे, खाली पाडण्याचा प्रयत्न करू दे, पण परमेश्वराने जो आपल्यासाठी योजना आखलेली आहे, जो संकल्प केलेला आहे, तो पूर्ण होणारच. आमेन. आणि म्हणून आनंदित व्हा, खुश व्हा, रडणं थांबवा, दुःख थांबवा, निराश होणं थांबवा, कारण आज प्रभू म्हणालाय आणि त्याच्या वचनात जे काही त्यांनी सांगितलंय ते पूर्ण होणारच. कारण तो म्हणालाय यशाया 14:27, परत एकदा आपण कान देऊया, आपण लक्ष देऊया आणि परत एकदा हे वचन तुम्ही ऐका. येस. तर सैन्यांच्या परमेश्वराने संकल्प केला आहे आणि तो कोण रद्द करील, आणि त्याचा हात लांबवलेला आहे आणि तो कोण मागे फिरविल. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराने संकल्प आखलेला आहे आपल्यासाठी. खूप मोठी योजना आहे. सगळ्यांनी आपल्या हृदयावर हात ठेवा आणि म्हणा, देवाची मोठी योजना आहे, मोठी योजना आहे माझ्यासाठी आहे. माझ्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर परमेश्वराने खूप मोठ्या गोष्टी तुमच्यासाठी ठेवल्यात. अजून एक वचन आपण वाचणार आहोत. 1 पेत्र 2 अध्याय आणि 9 वचन. 1 पेत्र 2 अध्याय आणि 9 वचन. तुम्हाला खूप सारं सांत्वन मिळेल. कारण जगामध्ये सगळं मिळतंय बरं का, पण या जीवाचा आधार आणि जीवाला सांत्वन देणारा फक्त देव आहे. येस. आमेन. तर आपण हे वचन ऐकूया. तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजक वर्ग, पवित्र राष्ट्र, मोलाने मिळवलेले लोक आहात. आमेन. तुम्ही तर निवडलेले वंश. तुम्ही तर निवडलेले वंश आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही देवाचे निवडलेले लोक आहात. तुम्ही परमेश्वराचे याजक जन आहात. आणि देव म्हणतो, तू माझ्यासाठी खूप महत्वाचा आहेस. भले तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही महत्वाचे नसाल, तुमच्या पतीसाठी, मुलासाठी, लेकरांसाठी, घरामधली कुणासाठी तुम्ही महत्वाचे नसाल, पण आज परमेश्वर म्हणतो की तू माझ्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभू म्हणतो की मी तुझ्यासाठी मोठे संकल्प आखलेत. दाविदा 15 वर्षाचा होता, अगदी त्यावेळेसच परमेश्वराने आखल्या ज्या योजना आखल्या, पुढे जाऊन त्या पूर्ण झाल्या. पण योजनेपर्यंत जाताना स्पीड ब्रेकर येणार. त्यापर्यंत त्या देवानी जे आपल्यासाठी राखून ठेवले तिथपर्यंत पोहोचण्यासाठी थोडी अडखळणं तर येणार. प्रॉब्लेम येणार, समस्या येणार, ओरडणं येणार, खाली पडणं येणार, रडणं येणार. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये स्वतःला मात्र निराश करायचं नाही, देवाकडे बघून जगायला शिकायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोल येशू मसीह की जय. तर आज जर तुम्ही पहिल्यांदा आम्हाला ऐकत असाल तर कृपा करून तुम्ही माझ्या मागे ही प्रार्थना बोला आणि आपल्या हृदयामध्ये परमेश्वराला घ्या, कारण तो तुमचा आधार बनायला तयार आहे. कृपा करून माझ्या मागे बोलूया. प्रभू येशू, प्रभू येशू, मी तुमच्यावर विश्वास ठेवते. मी तुमच्यावर विश्वास प्रभू ठेवते. येशू, प्रभू येशू, तूच माझा तारणारा देव तूच आहेस. माझा तारणारा देव असा आहे. मी विश्वास ठेवते. असा मी विश्वास प्रभू ठेवते. येशू, प्रभू येशू, माझ्या हृदयामध्ये ये. माझ्या हृदयामध्ये प्रभू ये. येशू, प्रभू येशू, तुझी शांती, तुझी शांती, तुझा आनंद, तुझा आनंद मी माझ्या हृदयामध्ये मी माझ्या हृदयामध्ये मी स्वीकारत आहे. प्रभू येशूच्या नावात. प्रभू येशूच्या नावात. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गॉड ब्लेस यू. आणि उद्या परत एकदा आपण भेटणार आहोत 8:30 वाजता. ज्या लोकांना ह्या प्रोग्रामबद्दल, ह्या प्रार्थनेबद्दल माहीत नसेल तर कृपा करून तुम्ही त्यांच्यापर्यंत आमची लिंक पाठवू शकता आणि तेही आम्हाला जॉईन होऊ शकतात. गॉड ब्लेस यू.